गाडीला टाकते मोठून 10-30 ग्रेडचं ऑइल आपण टाकतोय मोटूनचं पेट्रोल सिस्टीम क्लीनर प्लस क्लीन प्लस. चलिए शुरू करते हैं. सो हॅलो गाईज, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करतो. तर गाईज, आजचं सीन असं आहे की आपल्याला थोडं बाईकचं काम वगैरे करायचं आहे. काय ऑइल वगैरे पण चेक करून पाहू, जर असलं तर ठीक आहे, नंतर सर्व्हिसिंग आपण तर करणारच आहे. तर गाईज, फायनली आपण डिस्क ब्रेक आहे त्याला खोललं होतं. ही जी कॅलिपर आहे त्याला गॅप आलेला होता आपल्या डिस्क ब्रेक, त्याच्यामुळे ते आवाज येतो खटखट. तर तो आता आपण त्याला जोगाड गेला, त्याला आता आपल्याला चेंज करायला लागेल. त्याला पर्यायच नाही, पण काही दिवस आपण वापरू शकतो आहे ना बाई. तर शुभम भाईनं आता एवढं जस्ट खोललं होतं. तर बघू, जेवढे दिवस जाईन तेवढे दिवस ट्राय करू, नाहीतर मग नवीन टाकायला लागेल. दुसरं काही उपाय नाही आहे त्याला, पूर्ण सेटअपच घ्यायला आहे ना. अजून डिस्पॅड वगैरे आहे. तर गाईच पाहू अजून काय काम निघतं काही नाही. आता चालू झाली गाडी स्टार्टिंग खोलायची, तर शेवट लोक नक्की बघा. 20 minutes later. आपल्या बाईकला सर्व्हिसिंग आता आपण करून घेणार आहे, कारण ऑइल पण खूप काळं झालेलं होतं. तर आता आम्ही आलो बजाज शोरूमला, तिथं ऑइल फिल्टर वगैरे घेऊ. शुभम बहीण मी होतो सोबत. तर आजचं हे आपला लॉग आहे, आज रेन. आज काय आपण फनी व्हिडिओ वगैरे काय शूट करायला गेलो नाही. तर चला समोर इकडं बजाजचं शोरूम आहे, तिला जाऊ आणि ऑइल फिल्टर वगैरे घेऊ. लेट्स गो. आपण ऑइल फिल्टर घेतलं. हे पण हे आपल्याला पडलं आहे 54मध्ये. बजाजवाले कमी त्याला 54मध्ये येत आहे आपल्या NSचं फिल्टर आहे. आपण शॉपवरती आलो, इथं आपल्याला ऑइल वगैरे घ्यायचं आहे. तर आपण चॉईस केलं आहे मोटरचं. तर हे फायनली आपण मोटरचं ऑइल घेतलं आहे. हे पण त्या थोडी लाईफ याची कमी असते, तर ठीक आहे, त्या बाजूने आपण हे टाकू. फर्स्ट टाईम टाकतो आहे. तर चला डायरेक्ट भेटू आपण आता गॅरेजवर. P3 विटोल या कंपनीचं ग्रीस भेटलं. आपण 2-3 शॉप चेक केल्या, पण तिथं लोकल ग्रीस भेटत होतं. आपल्याला थोडं ब्रँडमधलं घ्यायचं होतं. तर आता फायनली आपल्याला भेटून गेलं. तर आता आपण डायरेक्ट भेटू आपल्या बाईकजवळ. आता आपण सध्याला हे बघा, ऑइल किती काळं निघलं एकदम. खूप दिवस झाले तर आपण त्याला हे करून होय आपली. फायनली आपण ऑइल फिल्टर काढलं आणि इकडे ऑइल काढलेलं होतं आपण. आता बघ त्याची आता ऑइल फिल्टर वगैरे टाकायचं आहे. आणि इकडे आपला ग्रीसिंग चालू पाहिजे आम्ही. तर गाईज, ह्यो जो एलंकी नट आहे निघत नाही, स्लिप झाला आहे त्याच्यामधून आटे. तर आपण आता बघू, जुगाड करून गाडी काढणी करून काढून घेऊ, काय विषय नाही व्हायलो. गाईज, फायनली आपण पाठीमागचं मॅक व्हीलचं एक खोललं आहे, चेन पॉकेट खोललं आहे आपण फायनली. आणि इकडे ड्रेसिंग वगैरे करतो कम्प्लेश. हे ड्रेसिंग वगैरे चालू आहे एकदम फायनली ओकेमध्ये. चेन लूप वगैरे करायला लागेल आपल्याला. चेन खूप गंजली आला आहे, एकदम गंजली ती पण गाडीचं खूप. आपण टाकतोय मोटूनचं पेट्रोल सिस्टीम क्लीनर प्लस क्लीन प्लस. हे काय करणार, आपली गाडी BS6 आहे, फ्युल सिस्टीम आहे, FI सिस्टीम. तर हे आपण पेट्रोलमध्ये जितकं पेट्रोलमध्ये टाकणार तितकं चांगलं आहे. आणि हे काय करतं, आपली जी थ्रोटल बॉडी आहे, थ्रोटल बॉडीला क्लिनिंग करतं, आतमधून इंजेक्टर क्लिनिंग करतंय आणि पिस्टनवरची कार्बन वगैरे काढून टाकते. पॅक खोलला भाई राव. आता पॅक हे बघा, इथून काढणार आपण. गाईज, आता आपण आपलं जे मोटरचं ऑइल घेतलं आपण ते त्याच्यामध्ये टाकणार आहे. हे बघा, त्या हाताने खूप आठवण करतात बघा. भाई मोटर फर्स्ट टाइम टाकतो आपल्या NSला. भाई बस धन्यवाद. थंबनेल झालं भाई बस. हे बघा, जे अगोदरचं फिल्टर, एअर फिल्टर, ते किती खराब झालेलं आहे हे बघू शकता. सच्चा काय येत नाही हे बघा. अँड आता आपण हे नवीन टाकतोय. आपण बजाज शोरूमला गेलतो, तिथून घेतला आपण. हे चेक करा. फायनली आपल्या बाईकला लावणार आहे. हे बघा, चेक दिस. भाई हे बघा किती एकदम. आणि हे बघा किती डिफरन्स त्याच्या दोघांमध्ये. ते पुरं ब्लॅक झालेलं आहे, हे न्यू आहे. फरक आहे, बरोबर आहे नाही काहीच. तर शुभम भाई सांगेन मोटर ऑइलचा फायदा वगैरे. बोल थोडा. तर आपण या गाडीला टाकतोय मोटून 10-30 ग्रेडचं ऑइल. API SN ग्रेड आणि सेमी सिंथेटिक ऑइल.
तर गाईच आता आपण चाललो आहे झरब बाईकडं, त्याला भेटू वगैरे. आता मी समोरून शूट करतो. फायनली आपली बाईक सर्व्हिस केली आहे. चेन लूप वगैरे बाकी आहे, ते नेक्स्ट फ्रायडेला करणार आपण चेन लूप वगैरे. कारण तर गाईज फायनली पोहोचलो आपण इथे समोर यो गाइस, जुगाड़ कैसे क्या जुगाड़? एक नंबर. क्या शूट मार गए? हाँ नहीं सर. अरे भाई करना ना बहुत तू काम अरे करता यार, है. एक मिनिट सॉरी यार, फुल आवाज यार, याला होता. content अरे देतो यार आता. समोर चालतो समोर. तुला बघितलंच ना यार भाई, मोठा कॅमेरा घेतला नवीन. फुल आवाज होता. अरे यार स्वस्त के मारसाठी ना. अरे सगळं फक्त काय यार. झूठ बोल रहा है. क्वालिटी कशी आहे? कसं आहे? काय चालू आहे? यार भाई सपोज बघितलं ना, फुल आवाज करते. अरे यार काय चालू होतं? कोणता व्हिडिओ चालू आहे? सध्याला येत आपलं. ब्लॉग आहे का नॉर्मल आहे? पब्लिक रिॲक्शन तू बघितलं म्हणला. सो गाईज, तर आपण फायनली आलो आपल्या रूमवरती जस्ट. कारण आता टाईम पण 8-8:30 झालेलं आहे. अँड आता आपण बाईक वॉश वगैरे करू. पण आता आपण ह्या ब्लॉगला इथं जॉईन करू, कारण आपला ब्लॉग हा खूप मोठा व्हायला नाही पाहिजे त्याच्यामुळे. तर आपण पुन्हा भेटू नेक्स्ट टॉपिकमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज, लव यू.